राजा कशी नवीन बॅट लय उड्या मारत होत ना माझी बॅट आणि मी पहिलं बॅटिंग करणार आता बघच कसं 4 आणि 6 मारतो का नाही ते नुसतं एवढं होऊन जाऊ दे रे मग दाखवतोस तुला पहिली पॅन्ट सांभाळायची पॅन्टीवर जायचं काम नाही बरं का अरे देख इकडे हे बॅट धरे काय झालं जिथे झालं काका काय क्रिकेट खेळत होता वे हो मला सांग दादा घरी आला का रे नाही झाले अजून नाही आला लका 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 हे तर टेन्शनचं काम आहे की टेन्शन म्हणजे का मला वाईट या गोष्टीचं वाटतंय तुला असं एकट्यालाच पोरांबरोबर क्रिकेट खेळायला लागतं तुझे पप्पा तुला कधीच वेळ देत नाही तुला समजून घेत नाही कधीच आपलेपणानं बोलत नाही आई असती तर ती बोलली असती आता तुला आई पण नाही दादाने वेळ दिला पाहिजे का नाही सांग बरं कालपासून दादा घरी आला नाही म्हणजे श्यामल वहिनीच्या बाबतीत जे झालं का नाही ते त्याच्या बाबतीत झालं तर नाही असं काय नाही होणार नाही असं झालंच नाही पाहिजे होणारच नाही पण झालं तर आपण एक काम करू आपण चौकीला जाऊ दादा कुठे याची चौकशी करू ती आपल्याला सुरुवातीला नाही सांगणार पण आपण हट्ट सोडायचा नाही आणि जोवर ते सांगत नाही ना तोवर मी शांतच बसणार नाही हा चल आपण चौकीला जाऊ चल पहिल्यांदा जाऊ चौकीला चल चल होय रा आता तर तो साकेत बी सापडलाय आता आर्या मॅडम बद्दल काय ना काहीतरी समजेल अरे नको काळजी करू पण मी काय म्हणतो ते गावामध्ये आर्या मॅडम बद्दल जी चर्चा चालू आहे ती खरी आहे का रे अरे हळू बोल की जरा जामकर साहेब आले ना ऐकलं बिकलं तर आपल्याला उभं काढतील इथं अरे नको काळजी करू जामकर साहेब तिकडे केसमध्ये अडकलेत ते काय येत नसतात बघ लवकर ती पण बरोबर आहे हा साकेत तर आता सापडलाय आता त्याने तोंड उघडाय पाहिजे काय आहे, साहेबांचा हाल आता बघवं ना तर ऋतिक बाळा शांत हो काय काळजी करू नको पप्पा असतात इथंच कुठेतरी हो साहेब कुठे आहे याचे पप्पा यो सुधाकरचा ना होय अरे पण ह्यो असं रडतोय का कालपासून याचे पप्पा घरी नाही त्याच्यामुळे घाबरलाय ती सांगा की पप्पा कुठे आहे त्याचा माझे पप्पा कुठे आहेत सांगा ना मला आणि त्यांना काही झालं तर मी काय करू अरे रडू नको बाळा पप्पा इथंच ड्युटीवर आहेत येत लगेच ड्युटीवरच आहे का इथंच आहे कुठं आसपास मग मला काय करा त्याचा ऍड्रेस सांगा कुठे आहे किंवा मी जातो ह्याला तिकडे घेऊन काय होईल पप्पाला बघितलं तर बिचारा शांत तरी होईल कुठे सांगा की अरे गोपाळ अरे नाही सांगू शकत तसं समजून घ्या आम्हाला पण समजून घ्या अहो असं कसं समजून घ्या बघितलं ना गावात काय चाललंय तुम्ही इथं पोलिसाच्या बहिणी सुरक्षित नाही माझा भाऊ कसा असेल काय झालं नीट सांगा बरं का मला खरं खरं सांगा काय झालं नाही ना त्याच्याबरोबर तुम्ही काय लपवता का माझ्यापासून हे बघा दादा काय झालं असं तर सांगा काय झाले काय चकमक झाली का त्याला काय गोळी लागली का पप्पा कुठे गेला पप्पा सांगा कुठे गेले माझे पप्पा सांगा ना कुठे माझे पप्पा ऋतिक अरे पप्पा कामासाठी बाहेर गेलेत येतील लगेच मग कुठे माझे पप्पा सांगा ना मला त्यांना भेटायचं आत्ताच्या आत्ता ऋतिक शांत हो. अहो कुठे गेलाय सांगा की ए बाळा अरे काय नाही झालं पप्पांना तुझ्या असं रडू नको मग ते कुठे गेले सांगा मला मी जातो अहो हवालदार साहेब सांगा की ए तू पण लागला का त्या बारक्या पोरगत करायला सांगा ना कुठे माझे पप्पा मला त्याची लय आठवण येते कालपासून आले नाही ते घरी सांगा ना कुठे पप्पा माझे ए थांब सांगतो गोपाळ साहेबांना कळायला नाही पाहिजे आम्ही सांगितलंय ते आईची आण कोणाला नाही सांगणार आणि ह्यो कोणाला सांगणार आहे सांगा बरं सांगा तू हे बघ सुधाकर आणि साहेब जेडी हॉस्पिटलला गेले तिथं ना आर्या मॅडम बद्दल काही ना काहीतरी पुरावे सापडलेत बघ काय झालं शाल कुठे हो तिथंच आहे की कुठं बाहेर निघालाय होय कुठं दार लावा सांगतो अहो ते जामकर साहेबांना आर्या मॅडमच्या बाबतीत काहीतरी पुरावा सापडलाय तो काय आहे ते बघायला निघालोय एकतर मी काय केलं नसताना त्या आर्या मॅडमच्या डेड बॉडीची विल्हेवाट लावावी लागली
आता ह्याच्यात माझं नाव आलं तर वाट लागेल म्हणून काय ते बघायला निघालोय. हे सगळं तुम्हाला कसं काय कळलं? अहो ते ऋतिक नाही का आपला पप्पा पप्पा करत होता म्हणून त्याला चौकीला घेऊन गेलो होतो. तिथे गेल्यावर मला कळलं सुधाकर दादा आणि जामकर साहेब कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांना काहीतरी पुरावा सापडलाय. तो काय तेच बघायला निघाले. पिक्चरला असं अचानक म्हणजे कुठला पिक्चर आहे एवढा? हा हो, रंजना त्यांनी दुपारी सुधाकर भाऊजींना फोन केला ना, तेव्हा त्यांनी सांगितलं की ते पिक्चर बघायला गेलेत. पण म्हणजे ते खोटं बोलले. त्यांना खरंच काहीतरी एक मोठा पुरावा मिळाला असेल जो त्यांना सगळ्यांपासून लपवायचा आहे. अहो म्हणलं आलीजी हे मला आधी का नाही सांगितलं तुम्ही? तर आधी सांगून तुम्ही काय करणार होतात? ते पिक्चरला थिएटरात जाऊन बसणार होतात? अहो तिकडं काहीतरी केलं असतं ना. हे काय पुरावा आहे तो हाती लागला पाहिजे आपल्या. आता आपण दोघं बी अडकू. बरोबर आहे तुमचं. चला मी येते तुमच्यासोबत. तुम्ही कुठं चाललाय? अहो मी काय फिरायला निघालोय, महाबळेश्वरला चाललोय, लग्नाला कुठं चाललोय मी? काय लालायची? बरं मी बाहेर गेलो की तुम्ही रात्रीचं बाहेर आलंच पाहिजे असं काय आहे का नियम? नवरा बायको रोज रात्रीचे बाहेर जातात. हे घरच्यांनी बघितलं तर त्यांना संशय नाही यायचा. काय कारण देणार आपण त्यांना? तुम्ही घरीच थांबा. विचारलं गोपाळ कुठे आहे तर सांगा कणकणी आली, डोकं दुखतंय, झोपलाय. डिस्टर्ब करू नका. तुम्ही इथलं सांभाळा, मी बाहेरचं बघतो. येतो. काळजी घ्या. ए मुडद्या, कुणाचं मुडद पाडायला निघालायस र? हा तुला काय वाटलं मला माहित नाही वे? पण मला सगळं माहितीये. तू रोज असाच घराच्या बाहेर जातोयस. एक नंबरचा घाणेरडा माणूस आहे. हा नुसती मडी पाडायची, मडी उकरायची एवढंच काम येतं तुला. तुझी किरडी ठासाळी तुझी लवकर. तुझ्या पालखीचा निघाला धोर. ही म्हातारी इथं काय करतीये? मी हिच्या समोर हे कळायच्या आधी मला इथून निसटलं पाहिजे. ए थांब, कुठे निघालायस? फुला, ए फुला, अगं तुझा हे दिवटा बघ कुठे निघालाय एवढा रातच्याला. गोपाळ काय र? आणि एवढ्या रातचं कुठं चाललायस?